हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दिनतारिणम्। हरे कृष्ण। श्रीमद् भागवतम स्कंध तीसरा अध्याय 27 भौतिक प्रकृतीचे ज्ञान, श्लोक नंबर 21। कुठे ठेवली सर? श्री भगवान उवाच अनिमित्त निमित्तेन स्वधर्मेण अमलात्मना तीव्रया मयि भक्त्या च तीव्रया मयि भक्त्या च श्रुतसंभृतया चिरम्। श्री भगवान उवाच अनिमित्त निमित्तेन स्वधर्मेणामलात्मना तीव्रया मयि भक्त्या च श्रुतसंभृतया चिरम्। श्री भगवान उवाच अनिमित्त निमित्तेन स्वधर्मेणामलात्मना तीव्रया मयि भक्त्या च श्रुतसंभृतया चिरम्। श्री भगवान उवाच अनिमित्त निमित्तेन स्वधर्मेणामलात्मना तीव्रया मयि भक्त्या च श्रुतसंभृतया चिरम्। श्री भगवान उवाच अनिमित्त निमित्तेन स्वधर्मेणामलात्मना तीव्रया मयि भक्त्या च श्रुतसंभृतया चिरम्। श्री भगवान उवाच अनिमित्त निमित्तेन स्वधर्मेणामलात्मना तीव्रया मयि भक्त्या च श्रुतसंभृतया चिरम्। श्री भगवान उवाच अनिमित्त निमित्तेन स्वधर्मेणामलात्मना श्री भगवान उवाच अनिमित्त निमित्तेन स्वधर्मेणामलात्मना तीव्रया मयि भक्त्या च श्रुतसंभृतया चिरम्। श्री भगवान उवाच अनिमित्त निमित्तेन स्वधर्मेणामलात्मना तीव्रया मयि भक्त्या च श्रुतसंभृतया चिरम्। श्री भगवान उवाच परम पुरुषोत्तम श्री भगवान म्हणाले अनिमित्त निमित्तेन
कर्म फलांची कामना न करता स्वधर्मेन आपल्या विहित कर्तव्यांचे आचरण करून अमल आत्मना शुद्ध मनाने तीव्र व गंभीर मयी माझी भक्त्या भक्तिमय सेवेने च आणि श्रुत श्रवण करून संभृतया ने संपन्न चिरम दीर्घ काळापर्यंत. भाषांतर. परम पुरुषोत्तम श्री भगवान म्हणाले, तीव्र निष्ठा व गांभीर्याने एखाद्याने माझी भक्तिमय सेवा केली आणि दीर्घ काळापर्यंत माझ्याविषयी अथवा माझ्याकडूनच श्रवण केले तर त्यास मोक्ष मिळू शकेल. अशा रीतीने आपली विहित कर्तव्ये आचरली तर त्यामुळे कोणतीही प्रतिक्रिया निर्माण होणार नाही आणि तो जड प्रकृतीच्या प्रदूषणातून मुक्त होईल. अतिशय महत्वाचा श्लोक आला आज, त्यामुळे जास्त वेळ म्हणायला लागला आपल्याला. अनिमित्त निमित्तेन स्वधर्मेन अमलात्मना तीव्रया मयी भक्त्याच श्रुत संभृतया चिरम. हनुमंत प्रभूजींच्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं दिली त्याच्यामध्ये. भगवान श्री कपिल देव आपल्या माता देवहूतीच्या प्रश्नाचं उत्तर द्यायला सुरुवात करतायत या श्लोकामध्ये. प्रश्न काय होता देवहूती माताचा? कोणाला आठवते? काल गॅप झाला. हा, तुम्ही आता एवढं सगळं भौतिक प्रकृतीचं वर्णन करून सांगितलं, अग्नी वायू जल पृथ्वी आकाश हे ते वगैरे वगैरे वगैरे, त्यामध्ये हा जीव अडकलाय, हा निघणे शक्य आहे का? कशा प्रकारे निघेल? आणि भगवंत एकदम डायरेक्ट उत्तर देतात, जसं भगवद्गीतेत डायरेक्ट उत्तर देतात तसंच. काय केलं पाहिजे? तीव्रतेने. अतिशय महत्वाचा शब्द या श्लोकातला, तीव्र. बऱ्याच भक्तांना हा शब्द लाईटली घेतला जातो, आवडत नाही. तीव्रेन, या अध्यायामध्येच तीव्रेन 3-4 वेळा शब्द आला. तीव्रेन भक्ती, तीव्रेन, तीव्रतेने केलं पाहिजे. काय केलं पाहिजे? माझी निष्ठेने आणि गांभीर्याने भक्तिमय सेवा केली पाहिजे आणि दीर्घ काळापर्यंत माझ्याविषयी किंवा माझ्याकडून श्रवण केलं पाहिजे. आणि सोबतच सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण विसरतो ती म्हणजे, आणि सोबतच आपल्या विहित कर्तव्यांचं पालन केलं पाहिजे. त्याला म्हटलेलं आहे या श्लोकामध्ये स्वधर्मेन. भगवद्गीतेमध्ये भगवंत आपल्याला सांगतात 2 प्रकारचे स्वधर्म आहेत. कुठले कुठले? वर्णाश्रम धर्म, जोपर्यंत आपण इथून सुटत नाही, आणि जेव्हा आपण पूर्ण शुद्ध होतो तेव्हा भागवत धर्म. मग वर्णाश्रम धर्म आपल्याला ऍप्लिकेबल होत नाही. भगवान कपिल देव इथे आणि या पुढच्या 2 अध्यायांमध्ये खूप गंभीरतेने सांगतात वर्णाश्रम धर्माचं पालन केलं पाहिजे, ज्याला आपण इग्नोर करतोय. वर्णाश्रम धर्माचं पालन नाही केलं, जो करत नाही तो 99.99% पाप कर्म करत असतो. त्यामुळे विहित कर्म, त्याला स्वधर्म म्हणतात, करणे खूप गरजेचं आहे. आणि ते देखील भगवंतांना अर्पण करून गेलं तर त्यालाच पूर्णता येते. प्रभुपाद हेच समजावून सांगणार आहेत तात्पर्यामध्ये. तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे या संदर्भात श्रीधर स्वामी भाष्य करतात.
आज आपल्याकडे श्रीधर स्वामी प्रभुपाद या संदर्भात श्रीधर स्वामी भाष्य करतात की केवळ भौतिक प्रकृतीच्या संसर्गानेच मनुष्य बद्ध होत नाही. देवहूती म्हणते की या भौतिक प्रकृतीमध्ये जीव अडकलाय, पण तो अशा पद्धतीने अडकलाय की याच्यापासून वेगळा होऊच शकत नाही. एकमेकापासून ते वेगळे नाहीच आहेत. कसे होणार? आपले पूर्वाचार्य श्रीधर स्वामी सांगतात की नुसतंच भौतिक संसर्गाने माणूस अडकत नाही. प्रकृतीच्या 3 गुणांनी प्रदूषित झाल्यावरच बद्ध जीवन सुरू होते. कोणी एखादा पोलीस खात्याच्या संपर्कात असेल तर तेवढ्यानेच तो अपराधी ठरत नाही. भौतिक प्रकृतीमध्ये आलोय म्हणून आपण लगेच पापी किंवा बद्ध होत नाही. भौतिक प्रकृतीच्या 3 गुणांच्या प्रभावाखाली जेव्हा आपण कर्म करायला लागतो तेव्हा आपण त्या कर्मफळांमध्ये अडकतो. प्रभुपाद सुंदर उदाहरण देतात. पोलीस डिपार्टमेंट जॉईन केलं म्हणून आपण पण क्रिमिनल होत नाही. एखादा मनुष्य प्रत्यक्ष अपराध करीत नाही तोपर्यंत पोलीस खाते अस्तित्वात असले तरी त्यास शिक्षा होत नाही. पोलीस डिपार्टमेंट आहे परंतु सगळ्यांनाच पकडण्यासाठी नाही, जो गुन्हा करतो त्याला पकडण्यासाठी. त्याचप्रमाणे मुक्त आत्मा जरी भौतिक प्रकृतीमध्येच निवास करीत असला तरी तो प्रदूषित होत नाही. अगदी पुरुषोत्तम भगवंतही अवतरित होतात तेव्हा ते प्रकृतीच्या सानिध्यात असतात, परंतु तिच्या प्रभावाचा त्यांच्यावर लेश मात्रही परिणाम होत नाही. कारण ते कसे आहेत? ते अमल आहेत. आपण पण जोपर्यंत अमल राहू तेव्हा इथे राहिलो तरी काही फरक पडत नाही. इथून सुटायलाच पाहिजे, इथून जायलाच पाहिजे असं काही नाही. इथे राहून देखील आपण शुद्ध होऊ शकतो, मुक्त होऊ शकतो, पूर्णपणे भक्तिमय सेवा करू शकतो. आपण भौतिक जगात निवास करीत असलो तरी त्याच्या संसर्गाने प्रदूषित होणार नाही अशा पद्धतीने आपण कार्य केले पाहिजे. कमळ पाण्यामध्ये असूनही पाण्याशी मिसळून जात नाही, याच प्रकारे आपण कार्य करावे असे पुरुषोत्तम भगवान कपिल देव येथे सांगत आहेत. कुठल्या शब्दात सांगितलंय? अनिमित्त निमित्तेन स्वधर्मेन अमलात्मना. अनिमित्त निमित्तेन म्हणजे कर्मफळांची कामना न करता, म्हणजे कुठल्याही गोष्टीचं निमित्त स्वतःला समजायचं नाही, करता स्वतःला समजायचं नाही, किंवा त्या कर्माचं फळ देखील स्वतःसाठी त्याची कामना करायची नाही. अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे? स्वधर्मेन, स्वतःच्या धर्माचं पालन करायचंय, स्वतःच्या कर्तव्याचं पालन करायचंय. मग तुम्हाला इथे कोणीच बांधून ठेवणार नाही. आणि हे मॅक्झिमम लोकांना लवकर लक्षात येत नाही. आपण जप करायला सुरुवात करतो, 4 नियमांचं पालन करायला सुरुवात करतो, परंतु जोपर्यंत आपण जीवन या पद्धतीने बदलत नाही, जोपर्यंत आपण कर्म आपलं या पद्धतीने बदलत नाही, तोपर्यंत आपण बद्धच राहतो. आणि संपूर्ण श्रीमद भागवतम प्रभुपाद याच्यावरतीच स्ट्रॉंगली एम्फसाइज करतात, कर्म बदलायचं. ऑफकोर्स भगवद्गीतेमध्ये पण एक्झॅक्टली हाच मुद्दा सांगितलाय, कर्म बदलायचा आहे. तरीही मॅक्झिमम लोकांना आपलं कर्म बदलावं असं वाटत नाही. शहरातली नोकरी सांभाळत, शहरातला बिझनेस सांभाळतच मी भक्ती करणार असं मला वाटतं 100% लोकांना वाटते, 99 काय. आणि म्हणून आजपर्यंत आपल्या बऱ्याच भक्तांच्या लक्षामध्ये हा वर्णाश्रम धर्म, प्रभुपाद सारखं सारखं काय सांगतात, वर्णाश्रम वर्णाश्रम वर्णाश्रम, लक्षात आलेलं नाही. वर्णाश्रम म्हणजे आपल्या कर्तव्याचं पालन आपण अशा पद्धतीने करायचं की ते आपल्याला अडकवलं नसलं पाहिजे. नाहीतर आपल्याला काहीतरी काहीतरी करावंच लागणार आहे. न करता तुम्ही खाणार काय, पिणार काय, जगणार कसे? आणि हे ते करत करत तीच भगवंतांची सेवा कशी होईल या सिस्टीमलाच वर्णाश्रम धर्म, वर्णाश्रम सिस्टीम म्हणतात. आणि ती डिझाईन केली आहे भगवंतांनी, त्यामुळे आपण त्याला नकारू शकत नाही. ते समजावून घेऊन आपण त्याला इम्प्लिमेंट करणे हेच आपल्या हातात आहे. जोपर्यंत आपण ते करणार नाही तोपर्यंत आपण बद्धच राहणार, कितीही जन्म आपण जप करत राहिलो तरी. हे लक्षात ठेवा. अनिमित्त निमित्तेनं प्रभुपाद खूप छान समजावून सांगतात या पहिल्याच पॅरेग्राफ मध्ये, की नुसतं तुम्ही इथे आला भौतिक जगामध्ये म्हणून तुम्हाला कोणी बांधून ठेवत नाही. तुम्ही पाप कर्म करता किंवा इंद्रिय तृप्तीसाठीच फक्त आपल्या स्वधर्माचं पालन करता म्हणून तुम्ही बांधले जाता.
तुम्ही जेव्हा वर्णाश्रम धर्माचं पालन करायला सुरुवात कराल आणि तेच कर्तव्य कर्म जेव्हा भगवंतांच्या संतुष्टीसाठी ट्रान्सफर कराल, तेव्हा तुम्हाला इथे कोणीच बांधून ठेवणार नाही, तुम्हालाही वाटणार नाही बांधून ठेवल्यासारखं. पुढच्या पॅरेग्राफ मध्ये प्रभुपाद कदाचित ते सांगतात. हा पहिला मुद्दा झाला. पहिला मुद्दा म्हणजे नाही, राहू दे आता. पहिला मुद्दा म्हणजे कर्म बदललं पाहिजे. जे आपण सध्या कर्म करतोय ते बंद केलं पाहिजे आणि वर्णाश्रम धर्माप्रमाणे कर्म करायला सुरुवात केली पाहिजे. आणि सेकंड स्टेप असते तेच कर्म भगवंतांच्या संतुष्टीसाठी करणे. ते आता या पुढच्या पॅराग्राफमध्ये प्रभुपाद सांगतात. प्रामाणिकपणे केवळ भक्तिमय सेवा करून मनुष्य सर्व प्रकारच्या प्रतिकूल परिस्थितीतून मुक्त होऊ शकतो. ही भक्तिमय सेवा कशी करावी आणि ती कशी परिपक्व होते याचे विवेचन या ठिकाणी केलेले आहे. प्रारंभी मनुष्याने निर्मळ मनाने आपले विहित कर्तव्य पार पाडावे. ब्राह्मण असाल ब्राह्मणिकल काम केलं पाहिजे, क्षत्रिय असाल क्षत्रियाचं कर्तव्य केलं पाहिजे, वैश्य असाल वैश्याचं कर्तव्य केलं पाहिजे, शूद्र असाल शूद्राचं कर्तव्य केलं पाहिजे. निर्मळ मन वा चित्त म्हणजेच कृष्ण भावना होय. आता त्याच काम बदलायची नाही. प्रभुपादांकडून बऱ्याचदा आपण हे ऐकलं असेल, आपल्याला काम बदलायचं नाहीये, फक्त त्यामागची भावना बदलायची. आता याचा बरेच लोक चुकीचा अर्थ काढतात. काम बदलायचं नाही म्हणजे मला इन्फोसिस मध्येच काम करायचं. त्याचा प्रभुपाद खूप स्पष्टपणे सांगतात बऱ्याच प्रवचनांमध्ये. काम बदलायचं नाही याचा अर्थ असं नाही. काम पहिल्यांदा आपण वर्णाश्रमामध्ये काम करायला शिकलं पाहिजे, मग तिथे हे लागू होतं. काम बदलायचं नाही. ब्राह्मणाने ब्राह्मणाचंच काम केलं पाहिजे. तेच भगवंतांसाठी मी कसं करू शकतो याचं ट्रेनिंग घेतलं पाहिजे. प्रारंभी मनुष्याने निर्मळ मनाने आपले विहित कर्तव्य पार पाडावे. निर्मळ मन वा चित्त म्हणजेच कृष्ण भावना होय. याचाच अर्थ मनुष्याने आपली विहित कर्तव्ये कृष्ण भावनामय होऊन आचरणात आणावेत. याचा अर्थ काय प्रभुपाद पुढे सांगणार आहेत. कृष्ण भावनामय होऊन तेच काम कसं करायचं, क्षत्रियाचंच काम, परंतु कृष्ण भावनामय होऊन कसं करायचं. त्याने आपली विहित कर्तव्ये बदलण्याची आवश्यकता नाही. केवळ कृष्ण भावना भवित होऊन ती कर्तव्ये करावीत. कृष्ण भावना भवित कर्तव्य करताना आपल्या व्यवसायाद्वारे अथवा विहित कर्तव्यांद्वारे पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण संतुष्ट होतील याची खात्री मनुष्याने मात्र करून घेतली पाहिजे. म्हणजे मी जे काम करतोय, पहिली गोष्ट म्हणजे शास्त्रामध्ये दिलेलंच काम मी केलं पाहिजे. शास्त्रामध्ये जर दिलेलं नसेल त्याला विहित कर्तव्य म्हणत नाही. विहित या शब्दाचा अर्थच तो असतो. मोबाईलचं दुकान काढणे वगैरे शास्त्रात कुठे दिलेलं नाहीये. शास्त्रामध्ये फक्त ब्राह्मणाची कर्तव्य सांगितलेत, क्षत्रियाचे सांगितलेत, वैश्याचे सांगितलेत आणि शूद्राचे सांगितलेत. ते पहिल्यांदा करायला आपलं कर्म बदललं पाहिजे, जीवनाची घडी बदलली पाहिजे. त्यानंतर ते कर्म कृष्ण भावना भवित कसं होईल याचं सिंपल इक्वेशन असतं. प्रभुपाद सांगतात की मी जे करतोय याच्याने भगवंत संतुष्ट होतात का. हा जो श्लोक प्रभुपाद इथे सांगतात, आपल्या विहित कर्तव्यांद्वारे पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण संतुष्ट होतील याची खात्री मनुष्याने मात्र करून घेतली पाहिजे. म्हणजेच काय, श्रीमद भागवतमध्येच अन्यत्र म्हटले आहे, अगदी पहिल्याच स्कंदामध्ये म्हटलेलं आहे, स्वानुस्तिष्टस्य धर्मस्य समसिद्धीर हरितोषणम. धर्मस्यचा अर्थ इथे आहे आपली कर्तव्य करणे, वर्णाश्रम धर्म. त्याच्या पहिल्या लाईन मध्ये वर्णाश्रम धर्म सांगितलं. व्हॉट इज दॅट फर्स्ट लाईन? अथ पुंबीर द्विजश्रेष्ठ वर्णाश्रम विभागशः स्वानुस्तिष्ठस्य धर्मस्य समसिद्धीर हरितोषणम. वर्णाश्रम धर्माची विभागणीच केलेली आहे भगवंतांच्या संतुष्टीसाठी, तुमच्या संतुष्टीसाठी नाही. आणि म्हणून शास्त्रामध्ये हजारो ठिकाणी सांगितलेलं असतं की सकाम कर्म देखील आपल्याला अडकून ठेवतं. सकाम कर्मचा अर्थ असतो वर्णाश्रम धर्मातले कर्म. बऱ्याच भक्तांना वाटतं सकाम कर्म म्हणजे आपण रोज करतोय ते कर्म. आपण रोज करतोय ते 108% पाप कर्म करतोय. जेव्हा आपण वर्णाश्रमाप्रमाणे काम करायला लागू तेव्हा आपण सकाम कर्मामध्ये येतो, तेव्हा आपण कर्मी होतो.
आता सध्या आपण कर्मी देखील नाही, कर्मीच्या खालच्या आहोत. आपल्याला खूप स्टाईलमध्ये म्हणावं असं वाटतं, अरे कर्मी कपडे घातले, तो कर्मी आहे, हा कर्मी आहे, आपण कर्मीच्या पण खालच्या आहोत. ऍक्च्युली बघायला गेलं तर कर्मी कोण असतो? शास्त्राप्रमाणे जो सकाम कर्म करतो, म्हणजे ब्राह्मणाचंच काम ब्राह्मण करतो, परंतु स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी करतो, त्याला कर्मी म्हणतात, सकाम कर्मी. तेच जेव्हा भगवंतांच्या संतुष्टीसाठी करतो तेव्हा तो त्याचं रूपांतर भगवत सेवेमध्ये होतं, भक्तिमय सेवेमध्ये होतं. आणि हे याचं ट्रेनिंग घेण्यासाठीच गुरुकडे जायचं असतं, बाकी कुठलं ट्रेनिंग घ्यायचं नसतं आपल्याला. गुरुकडे जाऊन हे विचारायचं नसतं की गुरु महाराज, माझ्या ऑफिसमध्ये मी माझी भक्ती लाईफ आणि ऑफिस लाईफ बॅलन्स कसं करू. बॅलन्स तिथे कुठे बॅलन्स करायचाच नसतो ऍक्च्युली, ते सोडून द्यायचं असतं एक दिवस. तर हे शिकलं पाहिजे. स्वानुष्ठिष्टस्य धर्मस्य समसिद्धी हरितोषणम. हरीच्या संतुष्टीमध्ये समसिद्धी आहे. समसिद्धी म्हणजे सगळी सिद्धी, जे काही आपल्याला आनंद मिळवायचा आहे ते सगळं हरीच्या संतुष्टीमध्ये. त्यामुळे प्रत्येक काम, मायन्यूट कामापासून ते एकदम डिटेल कामापर्यंत सगळं काम हरीच्या संतुष्टीसाठीच केलं पाहिजे. 100%. प्रत्येकाला काही ना काही कर्तव्य करावयाचे असतेच, परंतु अशा कर्तव्यांद्वारे जेव्हा भगवंत श्री हरींना संतुष्ट केले जाते तेव्हा ती कर्तव्ये पूर्णत्वास जातात. उदाहरणार्थ अर्जुनाचे विहित कर्तव्य युद्ध करणे हे होते, आणि भगवान श्रीकृष्णांची प्रसन्नता या कसोटीवरच त्याच्या युद्ध कर्तव्याचे पूर्णत्व पारखले गेले. सुरुवातीला तो बरेचशी उदाहरणं देऊन सांगितलं त्यांनी भगवंतांना की हे युद्धाने मला काय फायदा होईल किंवा यांना काय तोटा होईल. तो विचारच करत नव्हता हरीची संतुष्टी होईल की नाही याच्यामध्ये. हा बेसिक प्रॉब्लेम आहे आपल्या पण कामामध्ये, हाच बेसिक प्रॉब्लेम असतो की मला काय फायदा होईल किंवा मला काय तोटा होईल, याचाच विचार आपण कंटिन्युअसली करत असतो. आणि म्हणूनच लोक पाप कर्म करतात. नसेल तर पाप कर्म करे. आणि म्हणूनच तुम्ही तुमच्या चरितार्थासाठी कमवण्यासाठी एक भाकरी कमवण्यासाठी देखील जे काम करतात ते देखील पाप कर्मच होतं, जर तुम्ही फक्त तुमची संतुष्टी त्याच्यामध्ये बघत असाल. वर्णाश्रम धर्म देखील पाप होता जर तुम्ही त्याची संतुष्टी, भगवंतांची संतुष्टी बघत नसाल तर. त्यामुळे प्रत्येक गोष्टीमध्ये टेस्ट हीच असली पाहिजे, हरितोषण. अर्जुनाने युद्ध करावे ही भगवंतांची इच्छा होती, आणि म्हणून भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी त्याने युद्ध केले. तेव्हा तेच त्याच्या भक्तिमय विहित कर्तव्याचे पूर्णत्व झाले. उलट पक्षी तो लढू इच्छित नव्हता तेव्हा त्याची क्रिया श्रीकृष्णांच्या इच्छेविरुद्ध होती आणि ती अपूर्ण होती. जरी जसं प्रभुपाद समजावून सांगतात की जरी महान तत्वज्ञानांच्या मताप्रमाणे अर्जुनाचं मत बरोबर असलं, कशाला युद्ध करायचं, शांततेने आपण हे सगळं मिटवलं पाहिजे. म्हणूनच बरेचसे तत्वज्ञानी, युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर वगैरे म्हणतात की श्रीकृष्ण चुकीचे आहेत, त्यांनी अर्जुनाला हिंसा करायला प्रवृत्त केलं. नो, ऍक्च्युली युद्धाचा आणि भगवद्गीतेचा काही संबंधच नाही आहे. फक्त ती भगवद्गीता याच्यासाठी आहे की जे काही काम तुम्ही करता त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं सुख पाहत आहात की भगवंतांची संतुष्टी पाहता, हे कसं शिकणे याच्यासाठी भगवद्गीता आहे. युद्धाचा त्याच्याशी काही संबंधच नाही. युद्ध विसरून जायचं आपण. युद्धाच्या ठिकाणी दुसरं उदाहरण घेतलं तरी चालेल, परंतु युद्ध हेच का परफेक्ट उदाहरण घेऊन भगवंतांनी अर्जुनाला पुढे करून भगवद्गीता आपल्यापर्यंत आणून दिली. कारण तिथे अर्जुनाला एकदम जवळच्या लोकांना मारायचा होता. आणि इथेच आपण पण चुकतो. आपल्या जीवनामध्ये देखील आपल्याला वाटतं की आपण केलेलं जे पापकर्म आहे ते जस्टिफाईड आहे कारण मी माझ्या मुलासाठी करतोय. नो, जोपर्यंत ते कोणासाठीही केलेलं असू दे आणि कितीही चांगलं काम असू दे, ते जस्टिफाय करताच येत नाही जोपर्यंत तुम्ही भगवंतांच्या संतुष्टीसाठी करत. आणि म्हणूनच प्रभुपाद एका लेक्चरमध्ये खूप छान समजावून सांगतात. ज्या श्लोकामध्ये अर्जुन महत् पापम म्हणतो की नाही, माझ्याकडून तुम्ही खूप मोठं पाप करून घेताय, असं तो भगवंतांवरतीच आरोप लावतो. प्रभुपाद त्याच्यावरती प्रवचन प्रभुपाद मध्ये लंडन मध्ये देत होते, तेव्हा म्हणतात
की ऍक्च्युली ते सोडून सगळं महत्पापम आहे. कितीही चांगलं असू दे ते महत्पापम म्हणजे महापाप. अगदी शेती करून शेतीतून उत्पन्न काढून त्याची चपाती करून आपल्या कुटुंबाला घालणे देखील महापाप होतं जर तुम्ही ते तुमच्यासाठीच करत असाल. आणि म्हणून प्रभुपादांनी हे इतकं सिरियसली आणि इतकं सिस्टमॅटिकली समजावून सांगितलंय की आपण शहरी जेवण का सोडलं पाहिजे, का आपण शेतीमय जीवनामध्ये आलं पाहिजे. परंतु नुसती शेती करायची नाही आपल्याला, ते देखील पाप होतं. शेतीवर आधारित भक्तांचा समुदाय निर्माण करून एकमेकांना भक्तीमध्ये पुढे जायला मदत करणे, मग त्याचं पूर्णत्व होत. नसेल तर ते पण कर्मीमध्येच येतं, सकाम कर्मामध्येच. व्हेरी इंटरेस्टिंग श्लोक आजचा. मनुष्याला आपले जीवन पूर्णत्वास जावे असे वाटत असेल तर त्याने आपली विहित कर्तव्ये भगवान श्रीकृष्णांच्या संतुष्टीसाठी केली पाहिजेत. त्याने कृष्ण भावनामय होऊनच कर्तव्य केले पाहिजे, कारण अशा कर्तव्यांमुळे कोणत्याही प्रकारचे कर्मफळ निर्माण होत नाही. अनिमित्त निमित्तेन, याचेही अनुमोदन भगवद्गीतेमध्ये करण्यात आले आहे. भगवद्गीतेमध्ये कर्मयोगामध्ये भगवंत अगदी सिरियसली सांगतात, यज्ञार्थ कर्मणो अन्यत्र. काय होतं अन्यत्र? यज्ञार्थो कर्मणो अन्यत्र लोकोयम कर्मबंधन. नसेल तर काहीही करा ते तुम्हाला बांधून ठेवतं. यज्ञ म्हणून जर नाही केला, यज्ञ म्हणून म्हणजे सॅक्रिफाईस. यज्ञ या शब्दाचा प्रभुपाद इंग्लिशमध्ये सगळीकडे सॅक्रिफाईस लिहितात. ते मराठीत कन्वर्ट करताना परत यज्ञ झालं ते भाषांतर केल्यावर. पण ऍक्च्युली यज्ञाचा अर्थ असतो सॅक्रिफाईस. यज्ञार्थ कर्मज्ञ म्हणजे यज्ञ करायचं नाही आपल्याला स्वाहा स्वाहा वगैरे. यज्ञ म्हणजे सॅक्रिफाईस. प्रभुपाद सॅक्रिफाईस म्हणजे आहुती. तुमचं काम हे सेवा म्हणूनच असलं पाहिजे. नसेल तर ते तुम्हाला बांधून ठेवणार, 100% बांधून ठेवणार. सर्व कार्ये एकमेव यज्ञ अर्थात भगवान श्री विष्णूंच्या संतुष्टीसाठीच केली पाहिजेत. श्री विष्णू अर्थात यज्ञार्थ न केलेली इतर सर्व कार्ये केवळ बंधनासच कारणीभूत ठरतात. आणि यास्तव कपिल मुनीही या ठिकाणी सांगत आहेत की मनुष्य कृष्ण भावनामय कर्मे करून अर्थात गांभीर्याने भक्तिमय सेवेमध्ये रत होऊन भवबंधनाच्या पलीकडे जाऊ शकतो. या तीव्र व गंभीर भक्तिमय सेवेचा विकास दीर्घ काळापर्यंत श्रवण करून होतो. श्रवण आणि कीर्तन हे विधी म्हणजे भक्तिमय सेवेचा प्रारंभ आहे. प्रत्येकाने भक्तांचा संग घ्यावा आणि त्यांच्याकडून भगवंतांच्या दिव्य अवतरणाचे, कृत्यांचे, अंतर्धानाचे, उपदेशांचे वर्णन ऐकावे. आता आपण तिसऱ्या स्कंदाच्या जवळजवळ 70-80% पर्यंत आलेलो आहे. तुम्हाला एक गोष्ट लक्षात आलेली असेल की प्रभुपादांनी इथपर्यंतच हजारो ठिकाणी श्रवणाचं महत्व सांगितलं. श्रवण 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 श्रवण. श्रवण म्हणजे काय असतं? श्रवण हे हातोडी मारायचं काम असतं. एका हातोडीत फुटत नाही, म्हणजे कंटिन्युअसली श्रवण करायचं असतं. श्रवण 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 श्रवण. आणि दुसरा महत्वाचा शब्द इथे पुन्हा पुन्हा कपिल देव सांगतात आपल्या आईला, ती म्हणजे तीव्रेन तीव्रेन तीव्रेन. पहिल्या स्कंदामध्ये सूत गोस्वामी पण सांगतात तीव्रेन भक्ती योगेन यजेत पुरुष. भक्ती ही तीव्रतेनेच करायची असते. जो लाईटली घेतो त्याची भक्तीमध्ये कधीच प्रगती होते. सगळे नियम बंधनं सगळी तीव्रतेने पाळायची असतात. आपल्याला वाटतं खूप स्ट्रिक्ट आहे प्रभूजी, असं कुठे असतं का? आजपर्यंत जो स्ट्रिक्ट वागलाय त्याचं कधीच पतन होत नाही. जो लाईटली घेतो त्याचे 100% चान्सेस असतात पतन व्हायचे. त्यामुळे स्ट्रिक्टनेस मध्ये चान्सेस कमी आहेत. त्रास आहे परंतु चान्सेस कमी आहेत पतन व्हायचे. म्हणून तीव्रता सांगितली जाते. तीव्रेन भक्ती योग. किती तीव्रतेने? भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर शिक्षाष्टकामधला पहिलं वाक्य सांगताना समजावून सांगतात, भव महादावाग्नी. भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर सांगतात, तुमच्या घराला आग लागली तर किती तीव्रतेने तुम्ही जंप करता खिडकीतून. आणि ही आग तर अनादि अनंत काळापासून लागलेली आग आहे, जी संपूर्ण ब्रह्मांडातली, भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर म्हणतात, कारण समुद्रातलं सगळं पाणी आणलं तरी विझू शकत नाही.
पण तुम्ही तीव्रतेने घेत नाही. मजा आहे आपली, होय की नाही? हा एक शब्द सोडला तर सगळे भक्त म्हणतात, हा एक शब्द सोडला तर बाकी सगळं सांगा प्रभूजी. तीव्रेनं फक्त सांगू नका. इझिली असेल, काय असेल ते सांगा. नाहीये तसं बघायला गेलं तर आहे इझी, कारण जे आपण रोजच्या जीवनामध्ये करतो ते अवघड आहे. रोज तेच दुःख भोगणे, रोज त्याच चपातीसाठी रात्रंदिवस धडपडणे, हे ऍक्च्युली कष्टदायक आहे. हे सोपं आहे, परंतु आपल्याला करायची इच्छा नाही, कारण आपली कामना सगळी त्याच्यामध्ये अडकलेली. जेव्हा आपण हे म्हणजे भक्तिमय सेवा तीव्रतेने करायला लागू, सुपर सिरियसली घेऊ, तेव्हा आपल्याला आनंद, इतका परम आनंद होईल की आपल्याला तेव्हा वाटायला लागेल की आपण आयुष्यभर कशाला विनाकारण ते करत बसलो. हो की नाही? तीव्रेन. आणि काय करायला पाहिजे? श्रुती, श्रवण. श्रुती किंवा शास्त्राचे दोन प्रकार आहेत. एक स्वतः भगवंतांनी सांगितलेला आहे आणि दुसरा भगवंत व त्यांच्या भक्तांविषयी सांगितलेल्या वर्णनांचा आहे. भाषांतरामध्ये देखील प्रभुपाद सांगतात, दीर्घ काळापर्यंत माझ्याविषयी अथवा माझ्याकडून श्रवण केले पाहिजे. भगवद्गीता हे पहिल्या, तर भागवत हे दुसऱ्या प्रकारचे उदाहरण आहे. भगवद्गीता हे स्वतः भगवंतांनी सांगितलेलं आहे. भगवद्गीता तर किती सिरियसली घेतली पाहिजे आपण, ज्यांना आपण परम पुरुषोत्तम, परम आराध्य, जिथे पूर्णपणे शरण घ्यायला पाहिजे असे एकमेव व्यक्ती मानतो, ते सांगत आहेत पुन्हा पुन्हा, श्री भगवान वाच, श्री भगवान वाच, आणि आपण मात्र सिरियसली घेत नाही. आणि भागवतम हे त्यांच्या विषयीचं श्रवण आहे. भगवद्गीता डायरेक्टली त्यांच्याकडून आहे आणि भागवतम हे त्यांच्या विषयीचं श्रवण. दोन्ही उदाहरण आहेत. तर गांभीर्याने सिरियसली भक्तिमय सेवेमध्ये स्थिर होण्यासाठी मनुष्याने अधिकृत व्यक्तींकडून या शास्त्रांचे वर्णन वारंवार श्रवण केले पाहिजे. अधिकृत व्यक्तींकडून. अशा दृढ भक्तिमय सेवेने तो पुढे मायेच्या प्रदूषणातून मुक्त होतो. श्रीमद भागवतमामध्ये सांगण्यात आले आहे की भगवंतांविषयी केलेले श्रवण प्राकृतिक त्रिगुणांच्या प्रभावामुळे झालेले अंतःकरणातील सर्व प्रदूषण धुवून टाकते. निरंतर नियमित श्रवणाने भौतिक प्रकृतीवर प्रभुत्व गाजवण्याचा किंवा तिचा उपभोग घेण्याचा लोभ आणि कामवासना यांच्या प्रदूषणामुळे होणारे दुष्परिणाम नष्ट होतात आणि काम व लोभ नष्ट झाल्यावर मनुष्य सत्वगुणामध्ये स्थित होतो. श्रीमद भागवतमच्या पहिल्या स्कंदामधले दुसऱ्या अध्यायामध्ये ती एक सिरीज आहे ना श्लोकांची, भागवतमचा उद्देश ते थोडक्यात सांगतात प्रभुपाद इथे. तदा रजस्तमो भाव काम हे दयश्चय. अशा प्रकारे भागवतम निरंतरपणे श्रवण केल्यानंतर रज आणि तमोगुणाचा प्रभाव नष्ट होतो आणि आपण पूर्णपणे सत्वगुणामध्ये स्थित होतो. हो नाही? आणि मग स्थितम सत्वे प्रसिद्धती, सत्वगुणामध्ये आपण शुद्ध होत जातो. हे भागवतमची ही प्रोसेस आहे. श्रवणम श्रवणम श्रवणम. आणि बरेच लोक भागवतमचं पण कंटिन्युअसली श्रवण करतात, तरीही असं वाटायला लागतं की अजूनही खूप वर्ष, खूप जन्म लागणार आहे. इथे कुठे चूक होते माहितीये? भागवतमला पण ऍक्च्युली आपण भगवंतांचे उपदेश म्हणूनच घेतलं पाहिजे, कथा म्हणून नाही. इंग्लिशमध्ये भागवतम जे श्रवण करतात त्यांनी एक गोष्ट नोटीस केली असेल की पहिल्या स्कंदामध्ये बऱ्याच श्लोकांमध्ये कथा हा संस्कृत शब्द येतो. कथयंतश्च माम नित्यम वगैरे वगैरे. भगवद्गीतेमध्ये, भागवतम मध्ये देखील कथा हा शब्द खूप वेळा येतो. आणि प्रभुपाद शब्द टू शब्द मध्ये कथाचं ट्रान्सलेशन काय देतात माहितीये? शब्द टू शब्द मध्ये भगवंतांचे उपदेश. स्टोरी असं लिहित नाहीत भगवंतांचे उपदेश. आपण काय करतो? स्टोरी म्हणून घेतो आणि स्टोरीमध्ये गुंतलोय आपण. ऐकायला खूप छान वाटतं स्टोरी. उपदेश म्हटलं की नो. आणि आदेश म्हटलं तर अजिबातच नको. उपदेश एक वेळ चालेल, उपदेश मला चॉईस आहे घ्यायचं की नाही. आदेश म्हटलं काही भक्त लोक म्हणतात प्रभुपादांचं गायडन्स खूप छान आहे. प्रभुपादांचं गायडन्स नाही आहे, हे प्रभुपादांचे आदेश आहेत.
गाईडलाईन्स नाही आहेत, हे आदेश म्हणून घेतले पाहिजेत आपण. भागवतम हे आपण ऑर्डर म्हणून घेतलं पाहिजे. भागवतमचा प्रत्येक श्लोकावरचं प्रभुपादांचं विशेष करून तात्पर्य जेव्हा आपण सिरियसली ऑर्डर म्हणून घेतो, ऑर्डर म्हणजे काय, गुरुची आज्ञा, आणि ते करतो, तेव्हा आपली प्रगती होते आणि मग सुपर फास्ट प्रगती होते. ते करत नाही तेव्हा काय होतं, नाम अपराध होतो, गुरुर अवज्ञा होते. कारण गुरु आहेत आपले प्रभुपाद. आज भागवतमचं श्रवण अशा प्रकारे केलं पाहिजे की आज आपण काय शिकलो त्याच्यावरती चिंतन केलं पाहिजे, ते आपल्या जीवनात कसं उतरवू शकतो आपण. आणि म्हणून प्रभुपाद पहिल्या स्कंदामध्येच 3-4 ठिकाणी लिहितात, शहरी जीवन बंद करा, जॉब सोडा, व्यवसाय तुमचा पाप कर्मातला बंद करा, इंडस्ट्री असेल तर 100% इमिजिएटली बंद करा. पण आपण ऐकत नाही. आपल्याला वाटतं ध्रुव महाराजांची कथा आहे, भृगू महाराजांची कथा आहे. काही लोक तर येतातच, प्रभूजी तत्वज्ञान बास होतं, थोडीशी कथा सांगा. हीच कथा आहे. स्टोरी फॉर्म मध्ये कथा ही लहान मुलांसाठी असते. आता तुम्ही मंदिरात वगैरे गेला, NVCCच्या गिफ्ट शॉप मध्ये वगैरे, तर भागवतम स्टोरी फॉर्म मध्ये दुसरीकडे ठेवलेलं आहे. लहान मुलांची पुस्तकं जिथं ठेवलेली आहे, कार्टून वगैरे तिथं ठेवलेलं आहे. तुमच्यासाठी नाही आहे ते, तुमच्यासाठी सिरियस श्रील प्रभुपादांचं भागवतम आहे, जिथे प्रभुपाद अक्षरशः बदमाश रास्कल म्हणून सांगतात, ते तुमच्यासाठी. भगवंतांविषयी केलेले श्रवण प्राकृतिक त्रिगुणांच्या प्रभावामुळे झालेले अंतःकरणातील सर्व प्रदूषण धुवून टाकते. जर ते आपण औषध त्या प्रकारे लावलं तर, तदा रजस्तमो भाव काम एवादयश्चये, त्या प्रकारे आपण ते लावलं तर हृदयातली हृदय ग्रंथी तुटते, सर्व संशय निघून जातात. हे जे भागवतम मध्ये स्टेप बाय स्टेप दिलेलं आहे ते आहे तसं घडतं, जर तुम्ही त्या औषधाचा आहे तसा उपयोग केला तर, डॉक्टरांनी जसं दिलेलं आहे त्याप्रमाणे घेतलं तर. हीच ब्रह्मानुभूती वा आध्यात्मिक साक्षात्काराची स्थिती होय. ब्रह्मभूयाय कल्पते, हीच ब्रह्मानुभूती आहे. अशा प्रकारे मनुष्य दिव्य स्तरावर आरूढ होतो. दिव्य स्तरावर आरूढ होणे म्हणजेच भवबंधनातून मुक्त होणे होय. देवहूतीचा जो प्रश्न होता त्याचं उत्तर एकाच श्लोकामध्ये कपिल देवांनी सांगून टाकलं. परंतु कपिल देवांना पण माहिती आहे की एका श्लोकामध्ये कोणाला कळत नाही, म्हणून पुढचे 2 अध्याय पण सांगितले, ते पण वाचायचे आपल्याला. परंतु ही भगवंतांची नेहमीची स्टाईल आहे. भगवद्गीता पण तुम्ही बघितली, जवळजवळ सगळे अध्याय अर्जुनच्या प्रश्नाने सुरुवात होते आणि दुसऱ्याच श्लोकामध्ये भगवंत डायरेक्ट उत्तर देतात. संन्यास श्रेष्ठ आहे की कर्म करणे श्रेष्ठ आहे, दुसऱ्याच श्लोकात सांगतात कर्म करणे श्रेष्ठ आहे. आणि मग एक्सप्लेनेशन, पूर्ण अध्याय एक्सप्लेनेशन. कारण कन्फ्यूज व्हायचं नाहीये, असं असू शकतं, असं मे बी करू शकतो, नो 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 नो, हे फायनल आहे, आता मी समजावून सांगतो. म्हणून भगवान कपिल देवानी माताला पहिल्या श्लोकामध्ये सांगून सांगितलं, फायनल काय आहे, तीव्रतेने माझी सेवा केली पाहिजे. कशी, वर्णाश्रम धर्माचं पालन करत, माझ्या संतुष्टीसाठी कर्म करत, तीव्रतेने माझी सेवा केली पाहिजे. तर कसं करायचं मी तुला समजावून सांगतो. मग सांगतात ते पुढे, खूप सिरियसली सांगतात. हे जे 2 अध्याय आहेत ना पुढचे, त्याचं नाव पण तसंच आहे ऍक्च्युली. पुढच्या अध्यायाचं नाव आहे भक्तिमय सेवेचे कपिल मुनींकडून विवेचन, आणि त्याच्या पुढच्या अध्यायाचं नाव आहे भक्तिमय सेवेचे हे 28 काय आहे, भक्ती मार्गाच्या आचरणाविषयी कपिल देवांचे उपदेश. हे 2 अध्याय वाचताना आपल्याला असं वाटेल की आपण भगवद्गीताच वाचते परत, कारण भगवद्गीताच आहे आपला पाया. थोडक्यात मी प्रभूजी माताजी इथे आहेत, श्रीधर स्वामी प्रभू आणि माताजी आलेत आपल्याकडे काल, पण मी थोडक्यात समजावून सांगतो की हे वर्णाश्रम लोकांना का कळत नाही. वर्णाश्रम मधलीच कर्म का करायची, दुसरी सगळी कर्म बंद का करायची, आणि वर्णाश्रमच भगवंतांची सेवा कसं होऊ शकतं. वर्णाश्रमामध्ये 4 वर्ण असतात, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र, आणि प्रत्येकाची कामं भगवद्गीतेत पण दिलेले आहेत एक श्लोकामध्ये भगवंतांनी. भागवतमच्या 7व्या स्कंदामध्ये अगदी नारद मुनी सुपर डिटेल मध्ये सांगतात.
परंतु आपल्या लक्षात येत नाही की याचा आणि भक्तीचा संबंध काय आहे. बरेचसे अगदी सिनियर भक्त देखील आजकाल म्हणतात की वर्णाश्रम युजलेस आहे, काय शक्य नाही. पण वर्णाश्रमाशिवाय भक्ती शक्य नाही हे प्रभुपाद मात्र पुन्हा पुन्हा सांगतात. आणि म्हणून ते शेतीमय वातावरणामध्ये, नॅचरल एन्व्हायरमेंटमध्ये याचे तुम्ही प्रयोग करून ते इम्प्लिमेंट करा म्हणून सांगतात. का? कारण वर्णाश्रमामध्ये ब्राह्मणाला समजलेलं असतं की जीवनाचा उद्देश आहे इथून सुटणे, आणि तो त्या कळकळीने समाजाला हे सांगायचं काम करत असतो. त्यालाच म्हणतात ब्राह्मणाचं काम, आणि तीच असते भगवंतांची सेवा. त्यानंतर क्षत्रिय जो असतो त्याच्या अंगामध्ये गुण असतात शौर्याचे, त्यामुळे तो अशा ब्राह्मणांचा आणि अशा धर्माच्या प्रचाराचं रक्षण करायचं तो काम करतो. हीच असते भगवंतांची सेवा, प्रजेचं रक्षण करणे. प्रभुपाद 4थ्या स्कंदामध्ये खूप छान समजावून सांगतात, जिथे पृथु महाराजाची कथा येते ना. कारण पृथु महाराजाच्या आधीचा जो राजा असतो तो एक नंबरचा बोगस असतो. काय नाव त्याचं? वेन राजा. एक नंबरचा चोर असतो. प्रभुपाद खूप छान सांगतात, ठग असतो. तसा राजा नसला पाहिजे. मग राजा कसा असला पाहिजे? तो भगवंतांची सेवा करणारा असला पाहिजे. आणि मग तिथे खूप छान वर्णन सांगतात आणि बऱ्याच वेळेला रिपीट करून सांगतात की राजाचं पहिलं कर्तव्य असतं समाजामध्ये धर्माचं रक्षण करणे, प्रजेचं नाही, धर्माचं रक्षण करणे. म्हणजेच प्रजा धर्माप्रमाणे आचरण करते की नाही ते पाहणे, म्हणजेच चोराला दंड देणे. हे बऱ्याचदा आपल्याला याचं लिंक समजत नाही. राजा चोराला का दंड देतो? कारण तो धर्माचं आचरण करत नाही, तो दुसऱ्यांच्या भक्तिमय सेवेमध्ये अडथळा आणतो. आणि म्हणून राजाची सेवा ही पण भक्तिमय सेवा होते. आता ब्राह्मण याच्यात बिझी आहे, क्षत्रिय याच्यात बिझी आहे, मग वैश्य हा एकमेव असा असतो जो यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करतो. म्हणून त्याची शेती आणि गायीची सेवा ही भक्तांची सेवा होते. बऱ्याचदा आपण म्हणतो की नाही, माझं काम नाहीये गायीची सेवा करणे, आणि गायीची सेवा करून मला काय मिळणार आहे. पण गायीची सेवा देखील स्वतःसाठी करायची नाही, त्या दुसऱ्या समाजातल्या दुसऱ्या घटकांसाठी करायची. आणि मग उरलेला जो शूद्र असतो तो काय म्हणतो की मला काहीच ज्ञान नाहीये, मला काही कळत नाहीये. तो जनरली तो तमोगुणामध्ये असतो. आपण सगळे जवळजवळ शूद्र असल्यासारखे आहोत आता कलियुगामध्ये. तो काय विचार करतो, ब्राह्मण मला समजावून सांगून माझी सेवा करतात की कर्मबंधनातून बाहेर कसं पडायचं, मी कर्मबंधनातून बाहेर पडावं म्हणून माझं रक्षण क्षत्रिय करतो, मला खायला प्यायला हे जीवन टिकवून ठेवायला भक्तिमय सेवा करायला उत्पादन वैश्य करतो, मग मी यांची सेवा करून भक्तिमय सेवा करतो. आणि अशा प्रकारे दैव वर्णाश्रमामध्ये हे चारी वर्ण एकमेकांना मदत करत असतात. ब्राह्मण देखील सेवा करत असतात. बऱ्याच जणांना आश्चर्य वाटतं हे ऐकल्यानंतर, ब्राह्मण सेवा म्हणून. कोणाला, सगळ्यांना ब्राह्मण व्हायचंय, कोणाला शूद्र व्हायचं नाही, भारतामध्ये विशेष करून. माझे गुरु महाराज म्हणतात भारतात सगळ्यांना शूद्र फोबिया आहे. ऍक्च्युली भारतात वैश्य फोबिया पण आहे. भारतात फक्त सगळ्यांना क्षत्रिय आणि ब्राह्मणच व्हायचंय. ऍक्च्युली कोणी नाही आहेत, पण तू व्हायचंय सगळ्यांना तेच. आणि म्हणून भगवद्गीतेच्या 18व्या अध्यायामध्ये भगवंत सांगतात, जेव्हा आपण दुसऱ्याच्या वर्णाचं काम करायला जातो, जरी परफेक्टली केलं तरी ते पाप असतं. का? कारण मग आपण समाजामध्ये ही हार्मनी टिकवून ठेवत नाही. एकमेकांना मदत करून भगवंतांच्या संतुष्टीसाठी काम करायचं हे जे सामुदायिक उद्देश असतं, सामाजिक उद्देश असतो, तो टिकवून ठेवू शकत नाही. आणि म्हणून वर्णाश्रम धर्म खूप महत्वाचा असतो. आणि म्हणून प्रभुपाद सारखं हॅमर करतात, वर्णाश्रम 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 वर्णाश्रम. आपण याला कम्प्लिटली निग्लेक्ट न करता, आपल्या संस्थापक आचार्यांनी आदेश दिलाय म्हणून निदान आपण एकत्र बसून याची चर्चा तरी केली पाहिजे की हे कसं करता येईल. ठीक आहे, होत नाही, ठीक आहे, परंतु निदान या स्टेजला तरी आपण आलं पाहिजे की कसं करता येईल, कारण ऍटलिस्ट त्यांचा आदेश आहे. पण दुर्दैवाने आज आपण पाहतो की बरेच वरिष्ठ भक्त देखील डायरेक्टली त्याला रिजेक्ट करतात. आणि बऱ्याचदा मग त्याच्यासाठी शास्त्राचा उपयोग करतात रिजेक्ट करायला. रामानंद रायांनी जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा चैतन्य महाप्रभूंनी रिजेक्ट केलेला. पण चैतन्य महाप्रभू पर्यंत जाण्याआधी आपल्या संस्थापक आचार्यांनी आपल्याला ऑर्डर दिला नाही करा म्हणून,
त्यांच्या गुरुनी भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूरांनी ऑर्डर दिलाय करा म्हणून. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, परंतु भक्तिविनोद ठाकूरांनी देखील सांगितलंय करा म्हणून. मग हो न हो अर्जुनाच्या हातात थोडीच होतं युद्ध जिंकणार की नाही जिंकणार. त्याच्या गुरुनी सांगितलंय म्हणून ते केलं. तसं आपण प्रभुपादांनी सांगितलंय म्हणून हे करायचा प्रयत्न करत करत मेलं पाहिजे. हीच आपली सेवा आहे. नाही म्हणून नाही, आपल्याकडे ऑप्शनच नाहीये नाही नाही म्हणायचं ऍक्च्युअली. पण सर्वांनी याच्यात पडलं पाहिजे, तेव्हा हे होणार आहे. भक्ती विकास महाराज एका लेक्चरमध्ये खूप छान सांगतात, तुम्ही कितीही नाही म्हणा, प्रभुपादांचं कोणी ना कोणीतरी येऊन हे करणार आहे, कारण प्रभुपादांनी सांगितलं. तुमचा चान्स आहे या बोटीत यायचं की नाही तुम्ही ठरवा. हो की नाही. याला खूप सिरियसली घेतलं पाहिजे आपण, खूप 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 सिरियसली घेतलं पाहिजे. मला वाटतं 29व्या अध्यायामध्ये भगवान कपिलदेव आणखीन एकदा आपल्या मातेला सांगतात की जोपर्यंत आपण भगवत धर्मामध्ये येत नाही तोपर्यंत वर्णाश्रम धर्म सिरियसली केलाच पाहिजे, केलाच पाहिजे. आणि बऱ्याच जणांना मग वर्णाश्रमाचा आणि शेतीचा संबंध काय लक्षात येत नाही. वर्णाश्रमाचा आणि शेतीचा संबंध आहे याच्यामुळे आहे की वर्ण हा कामामुळे ठरवला जातो, जन्माने नाही. कुठलं काम कुणी कुठलं काम केलं पाहिजे. आणि शहरातली कामं बंद करून पोटा पाण्यासाठी जेव्हा आपण करायला सुरुवात करतो तेव्हा खऱ्या अर्थाने आपला वर्ण आपल्याला पण कळतो. तोपर्यंत आपल्याला कळत नाही. लहान मुलांचा वर्ण देखील कळत नाही सिटीत राहिला तर तुम्ही, कारण ते सिटी मधले जी वेगवेगळी प्रलोभन असतात त्याच्याने ते इन्फ्लुएन्स झालेले असतात. तो खरोखर सत्वगुणात वागतोय की रजोगुणात वागतोय हे आई वडिलांना पण कळत नाही जोपर्यंत तुम्ही या नॅचरल एन्व्हायरमेंट मध्ये येत नाही. आपले आचार्य एवढे मूर्ख नव्हते तुम्हाला काही पण सांगायला. खूप सिस्टमॅटिकली आणि सायंटिफिकली हे आपल्याला घालून दिलंय प्रभुपादांनी की ते या, प्रयत्न करा आणि मग शुद्ध भक्त व्हा. ते आपण केलं पाहिजे. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण, दंडवत प्रणाम. प्रभूजी, आता वर्णाश्रमाबद्दल तुम्ही सांगितलं की सगळी समाज व्यवस्था वर्णाश्रमावर पूर्वीपासून अवलंबून आहे आणि आपण आपल्या वैदिक संस्कृतीपासून खूप दूर गेल्यामुळे आपल्याला ते अशक्य वाटतंय. आणि तुम्ही म्हटले की वरिष्ठ भक्त पण आपले बरेचसे ही गोष्ट खूप अवघड आहे आणि मान्य करायला तयार नाहीत आणि त्यांच्यापेक्षा वरिष्ठ तर बिलकुलच नाही. परंतु सध्याच्या परिस्थितीमध्ये प्रभूजी प्रत्येक म्हणजे आपल्या संस्थेमध्ये पण बरेचसे भक्त त्या सिस्टीमचा रोल करतायत. म्हणजे ब्रह्मचारी पण आहेत, गृहस्थ पण आहेत, संन्यासी पण आहेत, परंतु हे प्रत्यक्षात उतरायचं नाहीये. म्हणजे प्रश्न आहे प्रभूजी, सांगायचंय फक्त एवढं. हरे कृष्ण. प्रभुपाद बऱ्याच ठिकाणी म्हणतात, तुम्ही प्रभुपादांचे लेक्चर ऐकले तर तुम्हाला लक्षात येईल, प्रभुपाद बऱ्याच ठिकाणी म्हणतात की वर्णाश्रमाचं तुम्ही रिजेक्ट करूच शकत नाही. तुम्ही नाही म्हणताना देखील वर्णाश्रमच पाळत असता. एखाद्या फॅक्टरीमध्ये, मोठ्या कंपनीमध्ये तुम्ही गेला तर तुम्हाला वर्णाश्रमच दिसतं तिथे. कुठला फ्लोअरवरचा कामगार सीईओ होऊ शकत नाही. बुद्धिमान मनुष्यच लागतो सीईओ व्हायला. त्याच्या खाली काम करायला वैश्य मेंटॅलिटीचे, मार्केटिंगचेच लोक लागतात. ऍक्च्युली आपण वर्णाश्रमच पालन करतोय, परंतु मुद्दामून या आधुनिक शिक्षण पद्धतीमध्ये ही जी समानतेचा जो कन्सेप्ट आहे की सगळे समान असले पाहिजे, तो एक नंबरचा बोगस कन्सेप्ट आहे. वैदिक संस्कृतीमध्ये ही व्हर्टिकल सिस्टीम असते की शूद्रांच्या वरती वैश्य, वैश्यांच्या वरती क्षत्रिय, क्षत्रियाच्या वरती ब्राह्मण, त्याच्यावरती संन्यासी, गुरुच्या खाली शिष्य. ही व्हर्टिकल पद्धती आहे. मॉडर्न पद्धतीमध्ये त्यांना काय पाहिजे, हॉरिझॉन्टल पद्धती पाहिजे. सगळे समान, सगळ्यांना गुरु व्हायचंय, सगळ्यांना समान व्हायचंय. बऱ्याच कंपनीमध्ये अरे बॉस म्हणू नको, माझ्या नावाने बोलव तुम्हाला, मिस्टर गणेश, मिस्टर हे.
आणि त्याच्यामधूनच हे सगळे वैर निर्माण होतात. स्त्री पुरुष समान ही पण एक बोगस सिस्टीम आहे सगळे. आणि तुम्ही जे म्हणालात ना, तुमचा प्रश्न नाहीये तरी पण मी एक्सप्लेन करतोय, याच्या मागचं कारण लक्षात घ्या. एखाद्या ब्राह्मणाला प्रभुपादांनी सांगितलेलं वर्णाश्रम नको असतं, कारण त्याला आतून त्याला पण माहिती असतं की मी ब्राह्मण नाहीये, आणि हे जर मी इम्प्लिमेंट केलं तर पहिल्यांदा मला माझी पोझिशन सोडावी लागेल. आता जी पोझिशन मी लोकांना भ्रमात ठेवून मी त्या पोझिशनचा मी आनंद घेतोय, जय जयकार घेतोय, ते सोडावं लागेल मला. आणि ही भीती आहे बऱ्याच लोकांना ऍक्च्युली. त्यामुळे आपण हाफ बेक्ड, ज्याला म्हणतो हाफ कुक्ड, हाफ बेक्ड वर्णाश्रमचं पालन करतोय. इट्स ट्रू ऍक्च्युली. जे भगवा वस्त्र घालून संन्यासीचा रोल करतायत तेच व्यासासनावर बसून म्हणतात वर्णाश्रम शक्य नाही. पण तुम्ही तर वर्णाश्रमाचाच एक पार्ट आहे. त्याच पार्ट ज्या आश्रमामध्ये तुम्ही आहात, दॅट्स अ पार्ट ऑफ 8 सिस्टम. 8 प्रकारच्या 4 वर्ण आणि 4 आश्रमामधलाच तो एक पार्ट आहे. पण लार्ज स्केल इन जनरल ते नको आहे, कारण मग मला त्या व्यासासनावरून खाली उतरावं लागेल. हा प्रॉब्लेम आहे. आणि म्हणूनच आपण हे पाप कर्माशी किती रिलेटेड आहे बघा. माणूस आपल्या अंगातले गुण सोडून दुसऱ्याचं काम का करतो? कारण तिथे त्याचा स्वार्थ असतो. म्हणूनच आपण वर्णाश्रमापासून दूर जातो. आणि वर्णाश्रम का महत्वाचा आहे? वर्णाश्रम आपल्याला पाप करण्यापासून थांबवतो. प्रभुपाद बऱ्याचदा सांगतात की नाही, भक्तीचा मार्ग म्हणजे रेझर शार्प एज वरती चालल्यासारखं आहे, शूरस्य धारा. तसा असला तरीही त्या रेझर शार्प एजच्या खाली वर्णाश्रमाची जाळी असली की आपण पडत नाही. नसेल तर आपण पूर्ण जमिनीवर जाऊन पडतो. म्हणून हे पाहिजे. हरे कृष्ण. आणखीन कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचंय? हरे कृष्ण प्रभू. हरे कृष्ण. आपण शिक्षण पद्धतीबद्दल बोललो, बरोबर. पण आता शिक्षण पद्धतीबरोबर जे पेरेंटिंग जे आहे तो पण किती रोल प्ले करतो यात? कारण की शिक्षण पद्धती ठीक आहे, आपण बाहेर पाठवतो मुलांना, तर घरात पण जे पेरेंट्स पण आहेत त्यांचं पण तेच असतं की आमचा मुलगा पुढे पाहिजे, आमच्या मुलाला हे आलं पाहिजे, ते आलं पाहिजे. यात शिक्षण पद्धतीचा पण दोष का, पेरेंटिंगचा पण दोष का? जसं कोंबडी आधी की अंडारी यातला प्रकार आहे? नाही 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 नाही, हे जे आजकालचे मॉडर्न पेरेंट्स आहेत ना, हे पण मॉडर्न शिक्षणाचेच रिझल्ट आहेत. म्हणून हा प्रॉब्लेम आहे. आपण पेरेंट्स, ऍज अ पेरेंट, आपण जर गुरुकुल पद्धतीतून भगवद्गीता भागवतमचं ज्ञान घेऊन मोठे झालो असतो तर आपण असं वागलो नसतो. आपण पण इंजिनियर आणि अकाउंटंट, काय म्हणायचं, CA, इंजिनियर, डॉक्टर झालोय या मॉडर्न शिक्षण पद्धतीनं झालंय. त्यामुळे आपल्या समोर जीवनाचा ध्येयच तो आहे. बेसिक कन्फ्युजन कसं होतंय, कारण की आपले आजी आजोबा हे ते कुठं शिकलेले ना. वेल, शिक्षण याचा अर्थ असा नसतो की तुम्ही त्या इन्स्टिट्यूशन मधूनच जायला पाहिजे. जे ज्ञान आहे ते ज्ञान इंद्रिय तृप्तीच घेतलं सगळ्यांनी. नाही, फक्त शाळाच शिकवत नसते. 1970च्या दशकामध्ये, 80च्या दशकामध्ये आपलं मेजर शिक्षण होतं, शिक्षण आलं ते आपलं बॉलिवूड मधून. किशोर कुमार आणि हा जो एरा होता ना, अमिताभ बच्चन, दिलीप कुमार, हे आपले सगळे शिक्षक झाले ऍक्च्युली 1970, 80, 90 मध्ये, दुर्दैवाने आपल्या आजी आजोबांचे. त्यामुळे मुळातच आपण या भौतिक जगात अनादि अनंत जन्मापासून इंद्रिय तृप्तीसाठी फिरतोय. त्याला खत पाणी घालायचं काम हे मीडिया, एज्युकेशन सिस्टम, मीडिया हे सगळे करत असतात. आणि ही आंतरिक आसक्ती असल्यामुळे बऱ्याच आई वडिलांना, आजी आजोबांचं मत कसं असतं, मी या प्रकारे भौतिक जगावरती स्वामित्व, प्रभुत्व गाजवू शकलो नाही, माझा मुलगा तरी गाजवेल किंवा माझा नातू तरी गाजवेल. हे कंटिन्यू होत राहतं ऍक्च्युली.
त्यामुळे जोपर्यंत खरं शिक्षण आपण घेत नाही भागवतमचं, भगवद्गीतेचं, तोपर्यंत हे चालू राहणार, पिढ्यानपिढ्या चालू राहणार. आणि हे प्रत्येक पिढीमध्ये आणखीन थोडस जास्त डिग्रेड होत जात असत. आपल्या आजी आजोबांनी सिनेमागृहात जाऊन सिनेमे बघितले, आपण टीव्ही बघितला, आपली मुलं आता इंटरनेटवरती वेळ घालवतात. इव्हेंच्युअली सगळं डिग्रेडच होत, जोपर्यंत याच्यामध्ये आपण कम्प्लिटली बांध घालत नाही, ब्रिज बांधत नाही. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे आजकालचे पेरेंट्स हे स्वतः इंद्रिय तृप्तीमध्ये इतके मग्न आहेत की त्यांचं मुलांकडे लक्षच नाही, बिलकुल लक्ष नाही. त्यांना वाटतं अशा शाळेमध्ये घालूया जिथे जास्त फी आहे, ती शाळा माझ्या मुलाला सगळं शिकवेल, म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री पण शिकवेल आणि नैतिकता पण शिकवेल. परंतु कुठल्याही शाळेला तुमच्या मुलांना नैतिकता शिकवण्यामध्ये इंटरेस्ट नाही. नैतिकता काय असते, धर्म काय असतो, सदाचरण काय असतं, हे आई वडिलांनीच शिकवायचं असतं. आई वडीलच पहिले गुरु असतात. दुर्दैवाने आपल्याकडे आपल्या इंद्रिय तृप्तीसाठीच वेळ नाही. आपल्याला ऑफिसचे पार्टीज आहेत, इकडे जायचं आहे, ऑफिसचं टूर आहे, ट्रॅव्हल आहे, हो की नाही. पाश्चात्य देशामध्ये खूप दिसून येतं, आता आजकाल इकडे पण दिसून येतं. मुलांकडे पूर्ण दुर्लक्ष करतो आपण. आता इथे हे मी मुद्दामून का सांगतोय, इथे मुलांचा विचारच नाही. एक आउटसोर्स केल्यासारखं आपण मुलांना टाकून दिलंय, ही तुमची शाळा, ही तुमची फी, तुमचं कर्तव्य आहे शिकवायचं. मग कारण मला वेळ नाही, मला ऑफिसचे टूर्स आहेत, ट्रॅव्हल्स आहेत, हो की नाही. मग हे कधी होणार. म्हणून पहिल्यांदा आई वडिलांनी हे सगळं थांबवलं पाहिजे. स्वतः भागवतम, भगवद्गीतेचं ज्ञान घेतलं पाहिजे, मुलांना दिलं पाहिजे. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण, दंडवत प्रणाम. प्रभूजी, जसं तुम्ही ते वर्णाश्रम व्यवस्थेचं वर्णन केलं की आपल्या जीवनाचा तो म्हणजे पार्ट ऑफ लाईफ असे वर्णाश्रम. तुम्ही जरी मान्य नाही केलं तरी आपण त्यातनं ऑटोमॅटिक जातो जातो. जसं त्यासाठी तुम्ही उदाहरण दिलं कंपनीचं, की तुम्ही वर्कर लेवलला काम करता, नंतर मॅनेजर, नंतर अजून एक असं मालक, त्यापर्यंत स्टेप बाय स्टेप ते वर्णाश्रम व्यवस्थेसारखं तुम्ही सिस्टीम सांगितली. तर प्रॉब्लेम आता असा आहे की त्या स्टेजमध्ये तुम्हाला वरच्या लेवलचा जो हे असतो तो तुमच्या खालच्या लेवलला दाबतो किंवा शोषण करतो. हे प्रत्येक ठिकाणी चालू आहे आता सध्या भौतिक जीवनामध्ये. तर म्हणजे बहुतेक कलियुगामध्ये तर तीच पद्धत चालू आहे की वरचा तुमचा जो मॅनेजर आहे तो खालच्या शूद्रांना टार्गेट करतो किंवा त्यांचं शोषण करतो, मग मालक तुमचा खाली शोषण करतो. हे चालूच राहतात कंटिन्यू. हरे कृष्ण प्रभूजी. येस येस. तर हा, ते एक प्रभूजी गेले होते, त्यांना हरे कृष्ण. तर आता त्याच्यामुळे आपण जी गडबड काय होते की आपण आता सध्या तर शूद्राच्या पण खाली आहोत, पण आपण ते मान्य करायला तयार का नाही. कारण मला भीती वाटते की माझ्यावरती जर मी कुणाला मान्य केलं तर तो माझं शोषण करेल का. त्याच्यामुळे आपण वर्णाश्रम व्यवस्थेतनं बाहेर पडलोय का. भीती, नुसती भीती वाटत नाही, नुसती भीती वाटत नाही. इथे एक करेक्शन करतो मी तुमचा प्रश्न पूर्ण होण्याआधी. नुसती भीती वाटत नाही, आपला डोळा असतो मी वरचा कधी होईल, म्हणजे मी दुसऱ्याचं शोषण कधी करेन, हो की नाही. बरोबर. म्हणजे आणि त्याच्यातनं आता झालं काय, जे आध्यात्मिक लेवलला जे लोक म्हणजे जे काम करतात, जसं आता इस्कॉन मध्ये पण, तर मी त्यांना टार्गेट नाही करत, पण एक सांगायचं तात्पर्य की त्यांची शिकवण पण अशी झाली की आता वर्णाश्रम व्यवस्थेमध्ये पहिली गोष्ट प्रेमच राहिली नाही, त्याच्यामुळे गडबड झाली. तर प्रभात काय सांगतात की तुम्ही वर्णाश्रम व्यवस्थेमध्ये सेंटरला भगवंतांना ठेवलं की भगवंतावरती प्रेम केलं की सगळीकडे ऑटोमॅटिक वर्णाश्रम व्यवस्था व्यवस्थित होते. पण आता जी शिकवण अशी झाली की त्या दिवशी तुम्ही जीव जागेवरती पाठवलं होतं की प्रभुपाद सांगतात की देवावरती प्रेम करा, तर तुम्हाला माणसांवरती प्रेम करायची गरज पडणार, ते ऑटोमॅटिक होऊन जातं. पण आता ते तिथं दुसरी शिकवण सांगितली की तुम्ही माणसावरती प्रेम करा, मग देवावरती प्रेम करायला पाहिजे. तर तीच गडबड झाली. त्याच्यामुळे वर्णाश्रम व्यवस्था टिकणं खूप अवघड झालं. तर ते कसं केलं पाहिजे त्याच्याबद्दल सांगितलं. अरे हे कलियुगामध्ये हे सगळं डिग्रेड होत जाणार प्रभूजी. त्याला थांबवणे आपलं काम नाहीये.
प्रभुपादांचा आश्रय घेऊन आपल्या जीवनामध्ये बदल करणे, 4 भक्तांना एकत्र आणून आपल्या जीवनामध्ये बदल करणे. तुम्ही जी व्यवस्था आता सांगितली त्याला प्रभुपाद आसुरी वर्णाश्रम म्हणतात. आपण दैवी वर्णाश्रमाची स्थापना आणि आचरण करायचं, पालन करणे हे आपल्या हातात आहे, तेवढंच आपण केलं पाहिजे. हे समाजामध्ये जे विघटन होऊन डिग्रेडेशन चालू आहे ते थांबवणे आपलं कर्तव्य नाही आहे, आपलं काम पण नाही आहे. मग तसं झालं तर भागवतम सत्यात येणार नाही. हे चालूच राहणार. आणि म्हणून पहिल्यांदा आपण आपल्याकडेच बघितलं पाहिजे, कोण दुसरा ब्राह्मणासारखा वागतो की नाही, दुसरा ब्राह्मण नाहीये तरी पण ब्राह्मणासारखं वर्चस्व गाजवतोय, हे कशाला बघत बसायचं? ते थांबवणं तुमच्या हातात पण नाहीये, हो की नाही? आपण जरी क्षत्रिय असलो तरी आपल्या हातात नाही ते सध्या. आपण वर्णाश्रमाप्रमाणे वागतोय का? आपण ज्या संघामध्ये आहोत ते वर्णाश्रमाप्रमाणे वागतात का? मी असा संघ करेन जिथे वर्णाश्रम आहे, जिथे माझ्या भक्तीला प्रगती होण्यासाठी मदत होईल, एवढ्यावरतीच कॉन्सन्ट्रेट करायचं आपण. जग हे असं डिग्रेड होत जाणारच आहे, त्याला आपण अजिबात थांबवू शकत नाही. मग ते कंपनी असो, समाज असो, धार्मिक संस्था असो, तिथे डिग्रेडेशन हे होतच जाणार आहे. भागवतमच्या 12व्या स्कंदामध्ये धार्मिक संस्थेमध्ये देखील कसं डिग्रेडेशन होणार आहे ते पण दिलेलं आहे. त्यामुळे हे नाही असं नाही, होत जाणार. आपण त्याच्यामुळे तुम्ही का विचलित होता? तुम्ही लक्ष देऊ नका ना तिकडे. आपण आपल्या कर्तव्याकडे बघायचं. आपण सध्या काय करतोय? प्रभुपादांचे आदेश जे आहेत त्याचं पालन करतोय का? आपण कसं करता येईल? कोण करतायत त्यांच्याशी मी संघ करू शकतो का? आपण एकत्र येऊन हे कार्य करू शकतो का? याच्यासाठी पॉझिटिव्हली तुमची एनर्जी यूज करा, हो की नाही? आसुरी वर्णाश्रम हा कलियुगाच्या पहिल्या दिवसापासून सुरुवात झाली याची. जसं कलियुग जसं सुरुवात झालं तसं युधिष्ठिर महाराजांना हे दिसायला लागलं की कलियुगाचं पहिलं लक्षण म्हणजे तो वर्णाश्रमावर अटॅक करतो, मेनली ब्राह्मणांवर अटॅक करतो. ब्राह्मण मग वर्चस्व गाजवायला सुरुवात करतात आणि वर्णाश्रम नष्ट करणे म्हणजेच कलियुग आहे ऍक्च्युली. तर समाजामध्ये आपल्याला बदल घडवायचा आहे, परंतु तो आपल्या हातात पण नाहीये. जितका आपल्याला शक्य आहे तितकाच करायचं. आणि पहिली गोष्ट म्हणजे आपण शुद्ध होण्याकडे आपण भर दिला पाहिजे, त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरुभयश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर शिल प्रभुपाद की, ग्रंथराज श्रीमद् भागवतम की जय. हरे कृष्ण.